नमस्कार सर्वांना. सोनाई एंटरप्राइजेस चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल, तर सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच जे नवीन अपडेट्स असतील ते अपडेट्स तुम्हाला टाईम टू टाईम मिळत राहतील. मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे, आता सध्या बऱ्याच जणांनी YouTubeवरती पाहिला असेल की पीएम किसान जी योजना आहे, त्यासाठी एक नवीन जी-आर आलेला आहे. तो जी-आर काय आहे? त्याच्यामध्ये त्याचा आपल्या शेतकऱ्यांचा फायदा किती आहे आणि तोटा किती आहे? या गोष्टी मी आज या व्हिडिओमधून तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पाहून घ्या म्हणजे तुम्हाला व्यवस्थित माहिती कळेल. पाहूया आपण सुरुवातीला पाहूया जी-आर काय आहे मित्रांनो. हे बघा मी थोडंसं झूम आउट करतोय. जी-आर असा आहे की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी बँक खाते उघडण्यास मान्यता देण्याबाबत. बरोबर? असा त्यांचा शासनाचा निर्णय आहे. यामध्ये आता काय असणार आहे गोष्टी ते तुम्हाला मी दाखवतो. हे बघा, शेतकऱ्यांना आता सरकारने बोललंय असं की शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळवण्याकरता केंद्र शासनाने एक योजना सुरू केली होती. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना. बरोबर? यामध्ये आपल्याला ₹6,000 वर्षाला भेटायचे. पण आता नमो शेतकरी योजना पण सुरू केलेली आहे. त्याच्यामध्ये ₹6,000 वर्षाला आपल्याला भेटतात. बरोबर? म्हणजे 6,000 जे वर्षाला भेटतात आपल्याला 2-2 हजाराचे 3 हप्ते किंवा जे नमो शेतकरी इथून पुढे भेटणार ते 2-2 हजाराचे हप्ते. तर यासाठी मित्रांनो महाराष्ट्र शासनाने काय निर्णय घेतलेला आहे, की प्रत्येक जिल्ह्यासाठी काय करणार आहेत, एक स्वतंत्र बचत खाती हे उघडले जाणार आहे. कोणाच्या नावे? जे की कृषी आयुक्त असतील किंवा कृषी अधिकारी असतील त्यांच्या नावाने हे 34 स्वतंत्र बचत खाती उघडले जाणार आहेत मित्रांनो. इथे बघा. योजनेअंतर्गत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाकरता जिल्हा स्तरावर योजनेच्या प्रशासकीय निधीसाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी एक याप्रमाणे 34 जिल्ह्यांसाठी 34 स्वतंत्र बचत खाती हे उघडण्यात येणार आहेत. बरोबर? यामध्ये काय मित्रांनो बघा आता, ही मान्यता दिलेली आहे सरकारने. बरोबर? सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकमध्ये प्रत्येक जिल्ह्यासाठी एक अशा प्रमाणे 34 जिल्ह्यासाठी 34 स्वतंत्र बँक खाते असणार आहेत. यानंतर इथे दिलंय बघा मित्रांनो, की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी जो आहे या योजनेअंतर्गत जिल्हा स्तरावर योजनेच्या प्रशासकीय निधीसाठी उघडण्यात येणाऱ्या बचत खात्यातील रकमेचा वापर हा त्याच प्रयोजनार्थ करण्यात यावा, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि सदर खात्यासाठी मेकर म्हणून जिल्हा अधीक्षक जे असतील कृषी अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी यांच्या कार्यालयातील लेखाधिकारी म्हणजे जे आपण बोलतो क्लर्क आणि चेकर म्हणून काय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हे असतील. तर मित्रांनो तुम्हाला आता मी सगळ्यात मेन व्हिडिओ टाकतोय कशासाठी, की फायद्याचा आहे की तोट्याचा. मित्रांनो फायदे पण आहेत त्याच्यामध्ये. फायदे काय असतील, की आपल्याला आपल्या जिल्ह्यातला निधी जो आहे, तो आपल्या जिल्ह्यातल्या म्हणजे आपल्याला जर आपलं काही बंद वगैरे पडलं का, तर आपल्याकडे पैसा येत नाही. तर आपल्याला आपले जे अधिकारी असतील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी असतील, त्यांच्याकडे जाऊन तुम्ही पाहू शकता, की बाबा काय प्रॉब्लेम येतोय, का येत नाही म्हणजे का आपल्याला पैसे येत नाहीत, काय व्हेरिफाय करायचे वगैरे गोष्टी. त्या सर्व गोष्टी आपण आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन आपण करू शकतो. बरोबर? आता याच्या अगोदर काय होतं मित्रांनो, यामध्ये आपले जिल्हा अधीक्षक अधिकारी आहे काय आहेत, की ते डॉक्युमेंट्स फक्त पाठवू शकत होते पुढे. त्यानंतर जे अप्रूव्हल येणार होतं ते कोणाकडून येणार होतं आपल्याला? ते डायरेक्टली सेंट्रल म्हणजे आपण जे बोलतो कुठून? तर राज्याकडून नाही, तर डायरेक्टली सेंट्रलकडून आपल्याला येणार होतं. बरोबर? केंद्राकडून येणार होतं आपल्याला अप्रूव्हल. पण आता काय असणार आहे मित्रांनो, अप्रूव्हलसाठी आपल्याला जिल्ह्याच्या ठिकाणी पण बऱ्यापैकी हे मदत मिळू शकते मित्रांनो. यानंतर बघा, आता याच्यात आणखी एक तोटा असा आहे मित्रांनो, तोटा इन द सेन्स की तोटा नाही येतो. जे शेतकरी अपात्र असतील, अपात्र न होण्यासाठी काय-काय करावं लागेल तुम्हाला एक 3-4 गोष्टी आहेत मित्रांनो. आता इथे त्यांनी दिलंय मी तुम्हाला दाखवतो 1 मिनिट. आहे बघा. 2 नंबरचा पॉइंट आहे. सदर योजनेअंतर्गत अपात्र लाभार्थ्याकडील परतावा रक्कम जमा करण्यासाठी आयुक्त, कृषी आयुक्त यांचे स्तरावर आयुक्त कृषी यांच्या नावे सेंट्रल बँक ऑफ इंडिया पुणे येथे एक स्वतंत्र बचत खाते उघडण्यास मान्यता देण्यात येत आहे. म्हणजे जे अपात्र लाभार्थी असतील त्यांच्यासाठी ही जी रक्कम आहे ती कुठे पुण्याच्या एक स्वतंत्र बँक खातं आहे. त्यामध्ये ती जमा होणार आहे. पण मित्रांनो याच्यामध्ये आणखी एक गोष्ट आहे, अपात्र न होण्यासाठी काय-काय करावं लागेल तुम्हाला? मी तुम्हाला दाखवतो. अपात्र न होण्यासाठी तुम्हाला करावं लागेल 3-4 गोष्टी आहेत. तुम्हाला त्या व्यवस्थित पार पाडाव्या लागतील तरच तुम्ही पात्र असू शकता.
हे बघा, अपात्र जर व्हायचं नसेल तर आधार कार्ड लिंक असणे गरजेचे आहे. आधार कार्ड लिंक असणे गरजेचं आहे बँक अकाउंटला मित्रांनो. बरोबर, कोणत्याही बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे. आधार कार्ड लिंक जर नसेल तर तुमचे जे पैसे आहेत ते येणार नाहीत मित्रांनो. यानंतर दरवर्षी केवायसी करणे महत्वाचे आहे. म्हणजे केवायसी का मित्रांनो, आता दरवर्षी आपल्याला केवायसी करणे म्हणजे किंवा केवायसी आहे का नाही ते चेक करणे गरजेचं आहे. कारण की केवायसी कशासाठी असते, एखादा व्यक्ती आहे तो लाभ घेतोय पण आता तो एक्सपायर झालेला आहे किंवा त्याने जमीन विकलेली आहे, त्या सर्व गोष्टीसाठी केवायसी करणे खूप जास्त महत्वाचं आहे. आधार कार्ड बँक अकाउंटशी लिंक असणं गरजेचं आहे. दरवर्षी केवायसी करणे महत्वाचे आहे. आणि तुम्ही ज्या बँकला आधार कार्ड लिंक केलेलं आहे त्याला मोबाईल नंबर लिंक असणं सुद्धा गरजेचं आहे मित्रांनो. बरोबर, या 2-3 महत्वाच्या गोष्टी आहेत जेणेकरून तुम्हाला तुमचे जे पीएम किसानचे पैसे आहेत ते तुम्ही अपात्र ठरणार नाहीत. कारण की अपात्र ठरताय तर तुमचे पैसे हे दुसऱ्या जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी वापरले जातील किंवा ते सरकारकडे परत जाणार आहेत मित्रांनो. बरोबर, याच्यामध्ये शेतकऱ्याचा काहीच फायदा होणार नाही. त्यासाठी तुम्ही मित्रांनो काळजी घ्या. अपात्र न होण्यासाठी तुम्हाला 3-4 गोष्टी करायच्यात, ते प्रॉपर करून घ्या मित्रांनो. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.